नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय अगदी ढाबा स्टाईलसारखी पनीर बुर्जी. चवीला अगदी अप्रतिम आणि अगदी ज्युसी ही बुर्जी तयार होते. कशी केली? पटकन पाहूयात. सगळ्यात आधी इथे मी जाडबुडाची एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा इथे आपल्याला ना बटर घ्यायचं आहे. आता बटर मेल्ट झालं, की लगेचच यामध्ये 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. बटर पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं. बटरमुळे ना खूप छान टेस्ट येते आपल्या ह्या भाजीला. आता 1 चमचा जिरं घातलंय. जिरं फुललं की लगेचच यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आता मिनिटभरासाठी आपण आलं लसूण पेस्ट जी आहे ती छान अशी तेलावर परतवून घ्यायची. त्याचा कच्चेपणा इथे आपल्याला घालवायचा आहे. आता यामध्ये जातील कांदे. तर इथे मी मीडियम साइजचे 2 कांदे असे जाडसर कट करून घेतलेले आहेत. शक्यतो जाडसरच कांदा कट करायचा आहे आपल्याला. इथे बारीक कांदा चिरू नका. आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे तेलावरती. डार्क रंग येऊ द्यायचा नाहीये. हलकासा गुलाबी रंग आला, की यामध्ये एक सिक्रेट गोष्ट आपण घालणार आहोत, जे ढाबावाले आवर्जून घालतात पनीर भुर्जीमध्ये आणि म्हणूनच त्यांच्या भाजीला एक वेगळी चव येते. ते म्हणजे इथे 1 चमचा आपण बेसन घातलेलं आहे, डाळीचं पीठ. आता हे छान असं परतवून घ्यायचं. हे कच्चं ठेवायचं नाही. अगदी छान आपल्या कांद्यासोबत याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हे बेसन भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत. आता इथे बेसन देखील छान असं माझं भाजून झालेलं आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये मी टोमॅटो घालते. तर माझ्याकडे छोट्या साइजचे टोमॅटो होते, त्यामुळे मी 2 टोमॅटो इथे घेतलेले आहेत. आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवते आणि 3 मिनिटांसाठी आपले टोमॅटो छान असे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे 3 मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो देखील आपले मस्त नरम झालेले आहेत. शिजले गेलेत टोमॅटो. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता यामध्ये मसाले जातील. अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि इथे 1 चमचा मी ना किचन किंग मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जर का किचन किंग मसाला नसेल, तर तुम्ही इथे गरम मसाला देखील घेऊ शकता. अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत सिमला मिरची. तर सिमला मिरची ह्या भाजीमध्ये आवर्जून घाला. खूपच भारी टेस्ट येते ह्या भाजीला आपल्या. तर इथे अगदी छोटे-छोटे असे पीसेस करून घेतलेले आहेत मी सिमला मिरचीचे. ते इथे परतवून घेतलेत. चवीनुसार पुन्हा मीठ घालते यामध्ये. मगाशी आपण टोमॅटोसाठी मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवूनच इथे मीठ आपल्याला घालायचं आहे. आता अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी इथे झाकण ठेवून मी सिमला मिरची शिजवून घेतलेली आहे. सिमला मिरची पटकन शिजली जाते. त्यामुळे आधी ती घालायची नाही, अशी शेवटी घालायची आहे. तर इथे व्यवस्थित अशी सिमला मिरची देखील आपली शिजली गेलेली आहे. परतवून घेते आणि आता यामध्ये जाईल आपलं मेन इन्ग्रीडियंट आणि तो म्हणजे पनीर. तर पनीर हे मी घरीच केलेलं आहे. ते असं कुस्करून घेतलंय पनीर. ते सगळं पनीर इथे घालते मी. थोडंसं पनीर मी साईडला ठेवलेलं आहे वरच्या डेकोरेशनसाठी. तर इथे आता पनीर मी घातलेलं आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि खरंच सांगते चवीला इतकी अप्रतिम ही भाजी होते ना, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. लहान मुलं तर अगदी रोज मागतील इतकी जबरदस्त ही भाजी आपली तयार होते. आता सगळ्यात शेवटी इथे अर्धा चमचा मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. मिक्स करून घेते आणि पुन्हा आता यावरती झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटं छान दणदणीत अशी वाफ द्यायची आणि आपली मस्त धाबा स्टाईल ही पनीर बुर्जी तयार होणार आहे. तर इथे झाकण ठेवलंय आणि मस्त वाफ काढली आणि काय दिसतेय बघा बुर्जी आपली. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. वरनं कोथिंबीर घातली आहे थोडीशी आणि मिक्स करून घेऊया आणि ही आपली धाबा स्टाईल बुर्जी इथे तयार झालेली आहे. जराही सुखी-सुखी लागत नाही. मस्त ज्युसी अशी ही बुर्जी आपली तयार होते पनीर बुर्जी. अगदी तुम्ही चपातीसोबत का किंवा पराठा काहीही जे घरी असेल त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकतो. अप्रतिमच लागते. वरनं थोडंसं पनीर मी इथे भुरभुरवते जे मी साईडला काढून ठेवलेलं. मी हे डेकोरेशनसाठी केलंय. तुम्ही नाही केलंत तरी चालेल. डायरेक्ट ताव मारलात तरीही चालेल. अगदी अफलातून ही भाजी तयार होते. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान-छान नवीन-नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.